Believe me, here we don't have a car, bike or a cycle कारण जर्मनीमधला पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अनबीटेबल. इथली बस gives justice to its name लालपरी. It's inclusive and accessible for all. It is designed in a way की babies, senior citizens, people with disabilities सगळे इझिली अशा बसेसनी ट्रॅव्हल करू शकतात. इथलं वायफाय, चार्जिंग सॉकेट सगळी बटणं चालू असतात. यांच्या HVB ॲप्लिकेशनवरती तुम्हाला या बसेसची टायमिंग, त्यांचं रिअल टाईम लोकेशन सगळ्याची माहिती मिळते. मी सांगलीच्या वडाप म्हणजे टमटमपासून ते पुण्याची शिवनेरी मेट्रोपासून ते मुंबईच्या लोकल बसेसमध्ये प्रवास केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये जर्मनीतला पब्लिक ट्रान्सपोर्ट कमाल आहे, अनबिलिव्हेबल आहे. तुम्ही असाल तिथून 50 पावलावर तुम्हाला बस किंवा ट्रेन मिळतेच मिळते किंवा हिअर यू कॅन क्विकली हॉप ऑन दी सायकल. खूप सुंदर इंटिग्रेटेड अशा बाईक शेअरिंग सिस्टम्स आहेत ज्या अफोर्डेबल आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची वृत्ती इथल्या सगळ्या लोकांच्या कल्चरल DNA मध्येच आहे. इट इज कन्सिडर्ड ॲज रिस्पॉन्सिबल वे टू ट्रॅव्हल. ही आपली जबाबदारी आहे की कन्व्हिनियंट, एफिशियंट आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली गोष्टी वापरणं. ही अशी सिस्टीम यांनी निर्माण केली आहे, याचं कौतुक आहेच. पण ही लोकंसुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, जगण्यामध्ये या पर्यावरणपूरक गोष्टींचा समावेश करून घेतलेला आहे. यासाठी त्यांचं जास्त कौतुक. आपल्या इथे आपण गाडी चालवतो किंवा आपल्याकडे कुठली गाडी आहे याच्यावरती एक सोशल क्लास ठरवला जातो. इथे तुमच्या जॉबचा, हुद्द्याचा आणि तुम्ही कसे ट्रॅव्हल करता याचा काहीही संबंध नाही. मी मागे म्हणलं तसं की या लोकांना आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतो किंवा सायकल चालवतो यात कसलाही कमीपणा वाटत नाही. हा अप्रोच यांच्याकडून खूप शिकण्यासारखा आहे. तुम्ही ज्या राहताय त्या देशात विच मोड ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट इज द बेस्ट, कॉमेंट्स करून नक्की सांगा.